जरी एखादा अधिकारी सापडला असेल तरी त्याचा मंत्र्यांकडे दोष जात नाही याच्यासाठी शेवटी तो मंत्री कोणाकोणाला कसं काय एक दुर्बीण घेऊन ठेवणार का. चुकीचं झालं असं मंत्रालयात होता कामा नये, ही स्टेज येता कामा नये. पण ती एका माणसाने केलेला घपला आहे त्याला त्याची शिक्षा होईल. पण एकदम मंत्रालयात कसं सापडलं, मंत्रालयामध्ये कसं सापडलं तर आता दिवसभरात मंत्रालयात येणारी संख्या काही हजार आहे. मंत्रालयात काम करणारा सरकारी नोकरवर्ग काही हजार आहे. म्हणजे मग हे होऊ द्यायचं का, हे झालं आहे चांगलं झालं का, हे होऊ द्यायचं नाही, हे चांगलं झालेलं नाही, हे चिंताजनक आहे. पण घडलेली घटना जी आहे ती सदा सर्व काळ पैशाच्या मोहात पडणारी माणसं जी वाढली की ज्यांना स्मॉल इज ब्युटी नावाचं पुस्तक आहे ते सगळ्यांना तर मराठी करून वाचायला दिलं पाहिजे. थोडक्यामध्ये मजा आहे. तर ते काही जणांचे बुका इतके असतात की त्यांचं काही पोटच भरत नाही. काय विचारत आहेत आंदोलन फसलं का अशी देखील चर्चा सुरू आहे. काही आंदोलन फसलं नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे खूप मोठ्या संख्या हैदराबाद गॅझेटमध्ये काय झालं की हैदराबाद गॅझेटमध्ये व्यक्तीच्या नोंदी नाही आहे, गटाच्या नोंदी आहे. ह्या गावामध्ये 400 कुटुंब मराठी होती पण त्या गावामध्ये 200 कुटुंब ही OBC होती, 100 कुटुंब SC होती. कोणती की ज्यांना आपण OBC म्हणणार असा तो विषय असल्यामुळे हैदराबाद गॅझेटमधून किती जणांना मिळेल मला माहीत नाही. पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शेवटी हा विषय मराठवाड्यापुरता जास्त आहे. बाकीच्या सगळ्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आणि काही लाख मराठे हे कुणबी होऊन OBC झाले. मराठवाड्यामध्ये अपार्ट फ्रॉम हैदराबाद गॅझेट खूप नोंदी मिळाल्या. ॲज पर माय नॉलेज 48,000 वगैरे नोंदी मिळाल्या. एक नोंद ही 300 सर्टिफिकेट क्रिएट करते. मग त्यांच्या मुलांना मिळते, त्यांच्या तरुण भावांना मिळते, अशी ती क्रिएट होत 300 जणांना मिळते. आणि तसं विचार करतो ते 12 लाख मिळाला. आता प्रत्येक नोंद आणि प्रत्येकच दाखला हा जात पडताळणीमध्ये व्हेरिफिकेशनमध्ये कन्वर्ट होतो असं नाही. दाखला मिळाला, पडताळणीमध्ये लक्षात आलं की हा दाखला, ह्या दाखल्यावर तुम्हाला ही काच देता येणार नाही तर तो दाखला तुम्ही असूनही तुम्ही त्याच्यावर निवडणूक लढवता, तुम्ही त्याच्यावर नोकरी मिळवता, तुम्ही ॲडमिशन मिळवता, ती सगळं कॅन्सल. आणि मला असं वाटतं की थोडं सामाजिक चळवळीमधल्या सगळ्यांनी आता या सगळ्या कायदेशीर बाबींचा नीट अभ्यास केला पाहिजे. कारण सर्वसामान्य म्हणून तुम्ही जे म्हणता त्याच्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करतो. तर हैदराबाद गॅझेट म्हणजे काय, हैदराबाद गॅझेटमध्ये इंडिव्हिज्युअल चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील कुणबी अशी नोंद सापडली का तर ती गठ्ठ्याने सापडली. मग हैदराबाद गॅझेटच्या मर्यादा आहेत का माहीत नाही. हैदराबाद गॅझेटसाठी आणि एकूणच मराठ्यांना कुणबी चळवळ देण्यासाठी रिटायर्ड जज शिंदेची समिती जी आपण जे बिचारी इतकं काम करतात, दिल्लीत जातात, हैदराबाद जातात, मग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातात, ते खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे हैदराबाद गॅझेटमध्ये गठ्ठ्याने सापडलेल्या कुणबी नोंदी ह्या इंडिव्हिज्युअलला कशा शिफ्ट करता येतील त्याचा अजूनही कोणाला निर्णय घेता कारवाई करा. त्याने अतिशय योग्य आदेश त्यांनी काढला आहे. याची अतिशय कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. आज पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडला चला, 90% 80% कधीवाले बांगलादेश आहे. परत ते गप व्यवसाय करतील नाही, ते आपल्या मुलीबाळींशी चुकीचा व्यवहार करतात, त्यांना आकर्षण निर्माण करतात, त्यातून लव जयासारखे प्रकार होतात. किंवा हा मोठा सिरियस विषय आहे. पुण्यात आता भारतीय जनता पार्टी सत्ता आली आहे, मध्ये 4-5 वर्ष प्रशासक राज होतं. आता मी आणि प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्रजींनी त्या सगळ्यांना आदेश दिला आहे ते बिलकुल चालणार नाही. मी एकदा कारवाई झाली 8 दिवस थांबतात, पण येऊन बसतात. त्यामुळे एकनाथजींनी अतिशय योग्य भूमिका घेतली आहे. देवेंद्रजींनी, एकनाथजींनी, सुनेत्राबाईंनी की गावागावामध्ये आढावा घेतले पाहिजे, चेक करा सगळ्यांना. आता त्यातला एक मोठा प्रॉब्लेम काय असतो की असे बांगलादेशी सापडले त्यांना बाहेर पाठवणे, ज्याला इंग्लिशमध्ये डिपोर्ट म्हणतात, त्याची प्रक्रिया भयंकर जटिल आहे. ती सोपी करायला असं वाटतं.